नमस्कार मित्रांनो, चूल माती माणसं सादर करत आहेत श्रावण आणि कोकणाच्या रानभाज्यांची गोष्ट. श्रावणाचा पहिला पाऊस पडताच कोकणची धरती कशी नवरीसारखी नटून थाटून तयार होता. डोंगर हिरवेगार शालू नेसतात, दऱ्यात धुक्याचा पदर पसारता आणि रानवाटांवर निसर्ग आपलं खजिनं उघडून ठेवता. पहाटेच्या गार वाऱ्यासोबत गावातली माणसं टोपली घेऊन रानात जातात. कोणी टाळकुळ्याची भाजी काढता, कोणी कुरडूची भाजी काढता, कोणी ढाक्याची कोवळी पानं गोळा करता, तर कोणी झाडाच्या खाली उगवलेली अळमी गोळा करता. ह्या सगळ्यात दिसला की चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलता. दगडावर पसरलेल्या गोट्याच्या वेलीचे कोवळे कोंब आणि कुड्याच्या शेंगा टोपलेत भरताच जणू निसर्गाचा आशीर्वादच घरी येतात. घरात चुली पेटतात आणि फोडणीचा खमंग वास धुराबरोबर अख्ख्या घरात दरवळता. बाहेर पावसाचे सरी कोसळतात आणि चुलीवर रानभाज्या शिजतात. त्या सुगंधान भूकच नाही तर बालपणीच्या आठवणी पण जाग्या होतात. दुपारच्या जेवणात सगळं परिवार एकत्र बसता. गरम गरम भात, भाकरी आणि रानभाज्यांची चव जिभेवर रेंगाळता. त्या एका घासात मातीचा सुगंध, श्रावणाचा गारवा आणि कोकणच्या संस्कृतीचा गोडवा दडलेलो असता. आज काळ बदललो, जीवनशैली बदलली, पण रानभाज्यांवरली ओढ अजूनही तशीच आहे. कारण ह्या रानभाज्या फक्त अन्न नाही, त्या आमच्या मातीची ओळख, निसर्गाची देणगी आणि कोकणाच्या जगण्याचं खरं आत्मा त्यातच असा. श्रावण येता दरवर्षी, पण रानभाज्यांच्या चवीत भेटणारा कोकण मनात कायमचं घर करून राहता.